ओबीसी आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत सरकारची आज संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार। मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी रद्द करण्याचं तसंच ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही हे लेखी द्या। लक्ष्मण हाकेंची शिष्टमंडळाकडे मागणी, आंदोलनावर ठाम। विरोधात गेलेल्या 9 मंत्र्यांना पाडणार, मनोज जरांगेंचा थेट इशारा। तर सरकारनं दंगल घडवण्यासाठी ओबीसींचं आंदोलन उभं केलं, जरांगेंचा आरोप। आपल्या जीवाला धोका असल्याचं बच्चू कडूंचं पोलीस अधीक्षकांना पत्र, तातडीनं चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी। महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश कोर कमिटीची आज बैठक, विधान परिषदेच्या जागांबाबत होणार चर्चा। सरकारच्या विरोधात काँग्रेसचं नागपूर, अमरावती, अकोला आणि पुण्यामध्ये चिखल फेको आंदोलन। सरकारच्या प्रतिमेला चिखल लावून काँग्रेसकडून निषेध। राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षातल्या खासदारांची आज पुण्यामध्ये बैठक। शरद पवार मार्गदर्शन करणार, विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवणार। आदिती तटकरे गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री होणार असल्याचं जवळपास निश्चित। एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती। विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीनं एक आदिवासी उमेदवार द्यावा, मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांची मागणी। नीट परीक्षा घोळाबाबत एनटीएनं चूक केली, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची एबीपी नेटवर्कवर कबुली। घोळाची जबाबदारी स्वीकारणार, दोषींवर कठोर कारवाई करण्याची ही ग्वाही। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी झालेली शिक्षा स्थगित करा, सुनील केदार यांची नागपूर खंडपीठाकडे याचिका। शिक्षा रद्द झाल्यास आमदारकी मिळून विधानसभाही लढता येणार। नाफेड अध्यक्षांकडून नाशकातल्या केंद्रांची पाहणी, अध्यक्षांनी अचानक दिलेल्या भेटीमुळे गैरकारभार उघड। कांदा शेतकऱ्यांऐवजी बाजार समितीतून खरेदी केलं जात असल्याचं समोर। देशभरात योग दिनाचा उत्साह, पंतप्रधान मोदींसह नेते आणि अभिनेत्यांची योगासनं। तर लडाखमध्ये हाडं गोठवणाऱ्या थंडीत जवान आणि शाळकरी मुलांचा योगाभ्यास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।